शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। दिल्लीच्या तख्तावर भाजप, केजरीवालांच्या आपचे पानिपत, काँग्रेस पुन्हा शून्यवर बाद, अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सौरव भारद्वाज हे दिग्गज नेते पराभूत। दिल्ली विधानसभा निवडणूक 2025चा निकाल जाहीर झालेला असून यामध्ये भाजपला 48 जागा आलेल्या आहेत, आपला 22 तर काँग्रेस 0 व अपक्ष 0 वरती नाबाद झालेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरेंनी उठवला आवाज, ते काय म्हटले बघा। त्या कार्यक्रमावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आताच येताना मी एक बातमी वाचली, त्यामध्ये 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार असल्याचे समजले। जर लाडक्या बहिणींनी यांना विजय मिळवून दिला असेल तर ही फसवणूक नव्हे तर काय आहे, बहिणींनी त्यांना जाऊन विचारले पाहिजे, असा सवाल त्यांनी केला आहे। अकोल्यामध्ये तुरीचा दर सरासरी 7370 प्रति क्विंटल, तसेच सोयाबीनची आवकही टिकून। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी, उपविभागीय अधिकारी यांनी दिले निवेदन। जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या पीक कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्ती करून त्याकरता येत्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा। यासोबत नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन निधी जाहीर करण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्या शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहे। आधार पडताळणीशिवाय अनुदान नाही, 10 लाखांवर लाभार्थी अर्थसहाय्याला मुकणार। राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आलेला आहे। केवळ डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड आणि आधार पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यामधील 10 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी या योजनेपासून आता वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निवडणूक बदल्या तात्पुरत्या नव्हेत, पोलिसांच्या बदल्यासंदर्भात मॅटने दिलेला निर्णय उच्च न्यायालयामध्ये रद्द, न्यायालयाने फेटाळला पोलिसांचा युक्तिवाद। राज्यामध्ये प्राध्यापकांच्या तब्बल 12,527 जागा रिक्त। पुण्यामधील प्रकार, पुण्यामध्ये आयनेस घोटला 2 चिमुकल्यांचा गडा, घरगुती वादातून प्रकार, पतीवरही कोयत्याने वार। तेजीचा तोरा उतरला, होऊ द्या झणझणीत, मिरचीचे दर घसरले, पटना मिरचीला मागणी, किरकोळ बाजारामध्ये 280 ते 300 रुपये प्रति किलो दराने विक्री। तीर्थदर्शन मोफत, हजारावर ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। वाशिम जिल्ह्यातील 4266 शेतकरी लटकले, 6 फेब्रुवारी अखेर 1.55 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी, गोंधळामध्ये संपली सोयाबीन खरेदीची मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची एकमुखी मागणी। शेतकऱ्यांना विहीर नको, अनुदानामध्ये हवी कूपनलिका, वाढत्या खर्चामुळे विहिरीकडे शेतकऱ्यांची पाठ, कूपनलिकेचा पर्याय अधिक फायदेशीर, अनेक विहिरींची कामे अर्धवट। शासनाकडून धडक सिंचन विहीर योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन सिंचन योजना राबवली जात आहे, तथापि वाढता खर्च, खालवलेली भूजल पातळी आणि विहिरींच्या खोदकामावरील अडचणीमुळे शेतकऱ्यांनी विहिरींपासून फारकत घेतलेली आहे। परिणामी शेतकरी अनुदानामध्ये कूपनलिका देण्याची मागणी करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता, आम्ही तुमचे प्रश्न नक्कीच हायलाईट करू। आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। KYC करा, अन्यथा रेशन विसरा, तहसील प्रशासनाचा इशारा। ई-KYCची सुविधा उपलब्ध। ई-KYC साठी तुम्हाला काय आवश्यक कागदपत्रे लागतात बघा। याकरिता तुम्हाला कुटुंबामधील सर्व सदस्यांचे मूळ आधार कार्ड व झेरॉक्स प्रत लागणार आहे, तसेच मूळ रेशन कार्ड व झेरॉक्स याची लागणार आहे। शेतमालाला भाव नाही, तारण ठेवा, कर्ज मिळवा, शेतमाल शासकीय गोदामामध्ये ठेवण्याचा खर्चही परवडेना, उत्पादन मूल्याच्या 75% 6% व्याजदराने तारण कर्ज मिळते। तरी ई-पीक पाहणी का नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 40% शेतकऱ्यांनीच केली नोंदणी, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण। पित्याचे बजेट बिघडू नये, वधूची लाईटवेट ज्वेलरीला पसंती, सोने 86,000 रुपये पार तर चांदी लाखाच्या घरामध्ये। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून महिनाभरामध्ये सोने 8,000 तर चांदी 10,000 रुपयांनी महाग झाली। आता चिल्लरचा वाद कशाला, UPIने काढा तिकीट, स्मार्ट पद्धतीने बसमध्ये तिकीट काढणे शक्य, कारण आता तिकीट वाढीनंतर चिल्लरचे वांदे वाढलेले आहेत। साहेब, सौरपंप कधी मिळणार, 11,000 शेतकऱ्यांचा महावितरणला सवाल। बीड जिल्ह्यामध्ये महावितरणने शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ देत आहे, मात्र ऑनलाईन प्रक्रिया करून सुद्धा हे सौरपंप शेतकऱ्यांना पाहिजे त्या गतीने मिळत नाहीत। चालू वर्षामध्ये 21,998 शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेले होते, त्यापैकी केवळ 10,530 शेतकऱ्यांनाच सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळालेला आहे। आजही बीड जिल्ह्यामधील 11,468 शेतकरी सौर कृषी पंप योजनेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत।
रेशनचे 1630 अर्ज बाद, नवीन कार्डसाठी 4722 जणांचे ऑनलाईन अर्ज, यामध्ये पुरवठा विभागाकडे 939 प्रलंबित तर 1285 अर्ज अपूर्ण. जालना जिल्ह्यामध्ये यंदाही डोक्यावर हंडाच, कामांना गती देण्यात प्रशासन ठरले अपयशी, जलजीवन मिशनची कामे पूर्ण होणार तरी कधी. 39% लाभार्थ्यांची पाठ, पुरवठा विभाग औसा आघाडीवर, 70% काम पूर्ण, स्वस्त धान्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक. दुग्ध व्यवसायाला घरघर, 30च्या पुढे दर सरकत नसल्याने गणित बिघडले, प्रति लिटर 7 रुपये अनुदान ही कागदावरच. दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दुधाचे दर वाढण्याची आशा शेतकऱ्यांना असते, परंतु यावर्षी अजूनही 30 रुपये लिटरच्या पुढे दुधाला दर मिळालेला नाही. उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये मिळणारा प्रत्यक्ष दर शेतकऱ्यांना हा परवडणारा नाही. त्यामध्ये शासनाने अनुदान ही वेळेवर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी कायम अडचणीतच सापडलेले आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये 1353 रोहेच्या कामातून 7685 मजुरांना मिळाला रोजगार, यंत्रणा अपयशी, उन्हाळ्यामध्ये मजुरांचे होते पलायन. RDEच्या लॉटरीची प्रतीक्षा, 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सोडतीकडे लागले लक्ष, 827 जागांसाठी 2693 अर्ज, प्रवेशाकरता पालकांची चढाओढ. उशिरा जन्ममृत्यूची नोंद आता झाली बंद, शासनाचा निर्णय, नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ, शासनाने स्थगिती उठवणे आवश्यक. आता कॉपी चालणार नाही, 11 पासून परीक्षा, 12वीला 13,000पेक्षा अधिक विद्यार्थी. होळी सणाला वाढणार गोडी, बहिणींना मोफत साडी, आनंदाच्या शिदाने सणामध्ये गोडवा. स्वयंरोजगारासाठी आता अर्ज करा आणि कर्ज मिळवा, शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ, 5% करावी लागते गुंतवणूक. आता लसूण झाला स्वस्त, फोडणी द्या मस्त, 200 रुपये किलो, नव्या मालाची आवक सुरू, दर आणखी घसरणार. आदेशाविना बदलले जात आहेत विजेचे मीटर, अनेक जागी कर्मचाऱ्यांना पाठवले जात आहेत परत. एप्रिलपूर्वी 1.25 लाख प्रीपेड मीटर बदलणे बेकायदेशीर, 13 मार्च रोजी निदर्शने. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली द्राक्ष व्यापाऱ्यास मारहाण, 11 जणांना अटक, गुरांच्या अवैध वाहतुकीचा संशय. केळीच्या दराने घेतली अचानक गरुड झेप, थंडीमुळे भावाला होता 900 वर, 100 किलोला सध्या 1500 रुपये मिळतोय दर. 129 केंद्रांवरून होणार 10वी-12वीची परीक्षा, 12वीची 11 तर 10वीची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा, CCTVचा असणार वॉच. शेतकऱ्यांना आता मिळणार डिजिटल ओळख, ॲग्रीस्टॅक योजना, विविध योजनांचा शेतकऱ्यांना आता जलद मिळणार लाभ, योजनेसाठी मोफत होतंय नोंदणी. प्रशासन अलर्ट, पाणी आरक्षित, पाणी टंचाईला प्राधान्य, प्रशासनाकडून नियोजन, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 110 सिंचन प्रकल्प तलाव. 40,000 क्विंटल सोयाबीन गोदामाबाहेर, 7 जानेवारी नंतरचे चुकारे बाकी, साठवणुकीचा प्रश्न, हमी केंद्रावर जबाबदारी. धनदांडग्यांना चाप, केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टेक योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा, बेनामी शेतजमिनींचा सुगावा लागणार. भाव खाणारा कांदा स्थिर, भाज्या तेजीमध्ये, लसूण आवाक्यात, गवार शेवगा महाग, साताऱ्यामध्ये द्राक्षे बोरांची आवक वाढली. मोफत धान्य, लाडकी बहीण, कामगार योजनेमुळे जनता पांगडी, कष्ट न करता मिळवण्याची लागणारी सवय घातक. हॉटेल, गवंडी, सेंटरिंग, शेतामध्ये कामाला माणूस मिळत नाही, शेतात उसाला पाणी पाजायला माणूस मिळत नाही, शासनाच्या रोजगार हमीच्या कामाला कामगार मिळत नाही, याला शासनाच्या मोफत धान्य, लाडकी बहीण या योजनास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. यावरती तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. वीज चोरी, महावितरण कंपनीने दिला वीज चोरांना शॉक, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यामध्ये धडक मोहीम. खानदेशामध्ये पपई 15 ते 17 रुपये प्रति किलो दर. आता बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, कामगारांसाठी महामंडळाकडे मोठा निधी उपलब्ध. पवनानगर जिल्ह्यामध्ये 1308 हेक्टरवर फळबाग लागवड. गिरणातून 7 आवर्तने, सिंचनासाठी 3 आवर्तन, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी. करुणा शर्माचा थेट इशारा, महिला आयोगावर सुद्धा आरोप, भावाचेच नाही तर बहिणीचेही मंत्रिपद जाईल. 1.5 वर्षानंतर झांबड पोलिसांना शरण, अजिंठा अर्बन बँक घोटाळा, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन, 5 दिवसांची पोलीस कोठडी. 10 दिवसामध्ये 20 लाख घरकुलांना मान्यता, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती, पहिला हप्ताही लगेच देणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,500 हेक्टर क्षेत्रावर बोगस विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश, पर जिल्ह्यातील शेतकरी रडारवर. शिष्यवृत्तीचे 4,000 अर्ज येणे बाकी, प्राप्त अर्जांची शिष्यवृत्ती मंजूर, लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार.
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।